हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या चॅनल पर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्टातर्फे वॅकन्सी निघालेली आहे. ही जी वॅकन्सी असणार आहे मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदाची भरती असणार आहे. इथं जर विचारलं गेलं तर टोटल आपली 8 वॅकन्सी आहे गाईज. आणि आज ज्या वॅकन्सी असणार आहे त्या वाहन चालक म्हणजे आपल्या ड्रायव्हर या पदासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. तर इथं मिनिमम क्वालिफिकेशन आपली 10वी असणार आहे. मिनिमम इथं फक्त 8च जागा आहे. सॅलरीची गोष्ट केली गेली इथं तर 29,200 ते 92,300 पर्यंत आपल्याला पगार असणार आहे. तर मोस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तर 10वी वाल्यांना फक्त आपल्याकडे LMVचं लायसन असलं पाहिजे आणि 3 वर्ष आपल्याला ड्रायव्हिंग केलेलं पाहिजे, अनुभव पाहिजे. इतकंच पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये सगळं मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आपले सिलेक्शन होणार आहे, सॅलरी किती असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे असे व्हिडिओ बघण्यासाठी. चला सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही आता माझ्या स्क्रीनवर इथं बघू शकता की इथं PDF ओपन केलेली, जाहिरात ओपन केलेली. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इथून ही वॅकन्सी असणार आहे. इथं जी वॅकन्सी असणार आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर वाहन चालक या पदाची भरती असणार आहे. रिक्त पद 5 पदे असणार आहे. पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे आहे. एकूण अशा 8 पदांची उमेदवारांना निवड करण्यात येईल. 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात परवानगी मिळालेली आहे. म्हणजे 2 उमेदवार जे यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येतील. ओके, असे सांगितले गेलेले आहे. तर 3 पदांसाठी प्रतीक्षा यादी व 2 उमेदवारांना प्रतीक्षा यादी यासाठी असणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांकास खालील नमूद पात्र निकष पूर्ण करण्यात निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. त्या संदर्भात निवड यादी प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध असण्याच्या दिनांकापासून 2 वर्षांसाठी वैध राहील. सदर ही पदाची वेतन मॅट्रिक्स मध्ये 10वी पास असणार आहे. इथं लिहिलं गेलेलं आहे. इथं प्रतीक्षा यादी वगैरे सगळं. सॅलरीची बात केली जाईल तर पगाराची बात 29,200 तर 92,300 असणार आहे. अधिक नियमानुसार देय भत्ते अशी वाढत जाणार आहे पुढे चालू. पात्रताची बात केली तर वयोमर्यादाची बात करत गोष्ट आता बघूया. इथं प्रयोगवर्ग किमान वयोमर्यादा आणि कमाल प्रयोगवर्ग. राखीव खुला वर्गासाठी 21 वर्ष ते 38 वर्षासाठी अप्लाय करू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे SC ST कॅटेगरीवाले, इथं मागासवर्गीयवाले यांना 21 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता इथं. आणि जे विविध मार्गाने अर्ज करण्यात म्हणजे न्यायालयीन शासकीय कर्मचारी असतील त्यांना 21 वर्षापासून इथं इथं काही लिहिलं गेलेलं नाही. तर अनलिमिटेड आहे म्हणजे करू शकता तुम्ही किती वर्षापर्यंत. उमेदवारात कमीत कमी SSC म्हणजे 10वी पास होणं आवश्यकता आहे. त्याच्यानंतर मराठी व हिंदी भाषेत लिहिता आणि वाचता आलं पाहिजे व बोलता आलं पाहिजे, एवढं आपल्याला आलं पाहिजे फक्त. ओके. चौथी गोष्ट इथं उमेदवारांकडे मोटार वाहन 1998 प्रमाणे आपण वैध प्रभावीपणे कार्यरत किमान हलके मोटार वाहन LMV चालवण्याचं ड्रायव्हिंग लायसन आपल्याकडे असलं पाहिजे. इथं दिलं गेलेलं आहे. अर्ज करण्यास तारखेस उमेदवाराकडे किमान 3 वर्ष हलके वाहन किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. ओके, अनुभव असला पाहिजे आपल्याकडे. ओके. उमेदवारांचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा. त्याच्यानंतर उमेदवार या मोटार वाहन देखभाल करायची दुरुस्ती ज्ञान असणे आवश्यक आहे. मतलब आपल्याला इंजिन वगैरे याची माहिती असणे जरुरी आहे. उमेदवारास नागपूर शहराची प्राथमिक रचना व यांची थेरोग्राफी माहिती असावी. उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या सक्षमदृष्ट्या असावा, निर्वळ असावा. इथे सगळ्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. चारचाकी मोटार वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्ही आल्या पाहिजे आपल्याला. सगळं आपल्याला ज्ञान आवश्यक आहे. तिथं निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम वैद्यकीय चाचणीसाठी केली जाईल. त्यानंतर त्यांची वैद्यकीय दृष्ट्या सक्षम पद्धतीने केल्यानुसार निश्चित करण्यात येईल. ओके. इथं पात्रता व उमेदवाराकरता अटी गेलेल्या आहेत. त्या अटी आपल्याला वाचून घ्यायचा. उमेदवारांचा करार करण्यास समक्ष असावा म्हणजे करार असणार आहे इथं. तर इथं उमेदवारांना नैतिक त्यांना गुन्हा दोषी वगैरे इथं नसावा, गुन्हे वगैरे काही कारवाई किंवा गुन्हा नसावा. इथं कोणतेही फौजदारी गुन्हा दोषी नाही पाहिजे म्हणजे आपल्याला पाहिजे इथं. ओके. कारण की तुम्हाला कोर्टासाठी काम करायचं, आपल्याला कोणताही गुन्हा वगैरे नसावा. ओके. तर अर्ज करण्याची दिनांक 28 मार्च पर्यंत आपल्या 28 मार्च 2006 पासून आपण अप्लाय करू शकता. इथं अशा प्रकारे इथे लिहिले 28 मार्च 2006 पासून आपल्याला जन्माला आलेल्या मुलांची कमीत कमी आपल्याला मुलांची संख्या 2 अपत्य असले पाहिजे. 2 अपत्याच्या वरती कधी अधिक असेल
तर इथं ते बाद करण्यात येईल, म्हणजे 2च अपत्य पाहिजे आपल्याला कमीत कमी. उमेदवारांना ते इथं लिहिलं गेलेलं आहे. विविध इथं प्रमाणपत्र वगैरे प्राप्त करण्यात घ्यावे, सगळं आपल्याला माहिती पाहिजे इथं लिहिले गेलेले. उमेदवारांची अल्पसूची इथं लिहिले गेलेलं आहे. जाहिरात प्राप्त झालेल्या उमेदवारांना संख्येनुसार उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता, अल्पवयीन शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार प्रशासन म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडे आहे, स्वतःकडे राखून ठेवले आहेत. ओके, तर ऑनलाईन आपल्याला कशा पद्धतीने भरायचं ते बघूया. ऑनलाईन पद्धत, अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन या साईडवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रशस्त परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील, ऑनलाईन पद्धतीने यांचे फॉर्म स्वीकारण्यात येतील असे इथं मेन्शन केलेलं आहे. ऑनलाईन साईट जी चालू झालेली आपली 19 जून 2024 पासून तर 3 जुलै 2024 पर्यंत असणार आहे, इथं लिहिले गेलेले आहे. तर 19 पासून 11 वाजेपासून तर 3 जुलै पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. ओके, 2024. इथे उमेदवारांना संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा इथे लिहिले गेलेले आहे, आणि संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढावी इथे लिहिले गेलेले. प्रिंटआउट काढून घेण्यावर ते सदरील अर्ज हा शैक्षणिक आणि कागदपत्र पोस्टाने पाठवू नयेत. पोस्टाने कोणतेही कागदपत्र पाठवायचे नाहीयेत. ओके, तुम्हाला तिथून सगळं कॉल वगैरे नंतर येऊन जाईल, आणि तुम्हाला इथं ऑनलाईन कलेक्शन करायचं. SBI कलेक्शन मध्ये आपल्याला फी भरावी लागेल. इथं फी साठी तिथं त्यांना फॉर्म मध्ये सांगितले गेले प्राप्त होईल त्याच वापर करून त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा. ओके, इथं सांगितलेले आहे आपल्याला सगळं. उमेदवारांना आपली सर्व माहिती योग्य ते भरून घ्यायची, चेक करून घ्यायची. इथं सगळं काही वाचून घ्यायचं. ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन ID नंबर प्रिंट आउट काढून घेणे आवश्यक आहे, चलन भरणे आवश्यक आहे. ते आपल्याला चेक करून घ्यायचे कशा पद्धतीने. ऑनलाईन परीक्षा नोंदणी शुल्क सूचना इथं गेलेली अर्ज नोंदणी शुल्क ₹200 असणार आहे. मात्र ते आपल्याला SBI कलेक्शनद्वारे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकता, इथे लिहिले गेलेले आहे. ओके, सगळं इथं माहिती दिली गेलेली आहे. इथं सगळं आपल्याला ज्या उमेदवारांच्या मुलाखती करता बोलवण्यात येईल त्यांची खालीलप्रमाणे कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्याच्याप्रमाणे पुढील प्रमाणे आपण बघूया कोणते कोणते कागदपत्र आहे वगैरे काय काय लागणार. तर जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे, मग जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्ड सर्टिफिकेशन पाहिजे आपल्याला, शैक्षणिक प्रमाणपत्राचे गुणपत्रक, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, जाहिरात प्रसिद्ध नंतर तारखेची असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य. याच्यानंतर सगळं इथं प्रतिष्ठित व्यक्ती, हुद्दा, पत्ता, फोन नंबर सगळं आपल्याला इथं टाकून द्यायचं. वैध प्रभावीचे कार्यालय, वाहन चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स प्रत म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स वगैरे आपल्याला लावून द्यायची, सगळं लागणार आहे. इथं ओरिजिनल पण लागणार आहे. इथं अशा प्रकारे भरपूर इथं डॉक्युमेंट दिलेलं आहे. 3 वर्ष किमान प्रमाणपत्र असलं तर ठीक आहे, नसलं तर तो अनुभव तर आहेच तुम्हाला. 4 चाकीच्या दुरुस्तीचा आपल्याला अनुभव पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र जारी करण्यास संस्थेसाठी नाव वगैरे द्यावं लागेल. त्याच्यानंतर प्रदान केलेले दाखले मागासवर्गीयांसाठी, महाराष्ट्र अधिवास डोनेशन सर्टिफिकेशन, सेवेची योजना वगैरे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. लहान जाहिराती वगैरे नमूद केलेल्या आहे. इथं सगळ्या काही गोष्टी इथं सांगितल्या गेलेल्या आहेत, वाचून घ्यायचं आपण पण स्वतः. परीक्षेची योजना वगैरे योजनेबद्दल तुम्हाला सांगून देतो एकदा. तर इथं आपल्याला अर्ज केल्यानंतर आपल्याला योजनेसाठी आपल्याला कमीत कमी चाळणी लेखी परीक्षा होणार आहे 20 गुणांची. त्याच्यानंतर आपल्याला 7 गुण याच्यात कंपल्सरी आहे. लेखी चाचणी होणार आहे इथं प्रश्नपत्रिके विषया आधारे होणार आहे. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर वाहनांची देखील किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं नागपूर शहर यांच्या ताबे महत्वाचे स्थळ आपल्याला माहिती, रस्ते माहिती पाहिजे आणि सामान्य ज्ञान पाहिजे. सदर या परीक्षेमध्ये 20 गुण आपल्याला प्रश्न असणार आहे. 20 गुणांचे प्रत्येकी 1 गुण असणार आहे. तिथं खालीलप्रमाणे 20 गुणांची पहिली मराठी भाषेमध्ये असेल. त्याच्यानंतर आपल्याला मोटार वाहन चालवण्यासंबंधित 10 गुणांची आपल्याला उत्तीर्ण गुण किमान 7 गुणांचे असणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पूर्व अनुभव 10 गुणांचा असणार आहे, आणि वैद्यकीय मुलाखत आपल्याला 10 गुणांची असेल. टोटल इथं आपल्याला एकूण 50 गुणांची आपली परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर 50% आपल्याला किमान गुण पाहिजे. इथं 25% म्हणजे 25 गुण आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथं आता बात करूया तर खालील चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण
उमेदवारांना आपल्याला इथं चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे वाहन परीक्षेत बोलवण्यात येईल व मोटार वाहन चाचणी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय मुलाखत बोलवण्यात येईल. उमेदवारांची निवड ही नमूद विषयाला मिळालेल्या गुणांसह असणार आहे. इथे लिहिले गेलेले ऍडमिट कार्ड वगैरे आपल्याला सगळं इथे देण्यात येईल. उमेदवारांकरता इच्छुक सूचना वगैरे इथे दिल्या गेलेल्या आहे. ओके, ते आपण वाचून घ्यायचे नीट ह्या पद्धतीने इथे दिले गेलेले आहे. सगळं मी सांगितलं, परीक्षेचे स्वरूप वगैरे तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला PDF मराठीमध्ये तर मराठीमध्ये सगळ्यांना वाचता येणार आहे. मेन मी तुम्हाला सांगितलं इथं तुम्हाला आता आता इथं ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला इथं घोषणापत्र वगैरे पण लिहून द्यायचं. इथं नाव टाकायचं आपलं वगैरे सगळं, यांचा मुलगा वगैरे काय वय राहणार. त्याच्यानंतर आज रोजी आपलं किती मुलबाड आहे ते टाकायचं. इथं मुलांची संख्या वगैरे सगळे इथे टाकून वाचून व्यवस्थितपणे भरून दिनांक ठिकाण आपली सही मारून द्यायची इथं आपली. त्याच्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र हे पण इथं नाव वगैरे टाकून इथं गावाचं नाव, तालुका, जिल्हा इथं सगळं व्यवस्थित वगैरे भरून टाकायचं. आणि त्याच्यानंतर आपलं चारित्र्य चांगलं असेल त्यात माझे नातेवाईक नाहीत असं वगैरे काय काय नाही वाचून आपल्याला भरून घ्यायचं. इथं ठिकाण, दिनांक, प्रमाणपत्र, नाव, हुंडा, सही, नाव, हुद्दा, पत्ता आपल्याला आणि क्रमांक टाकायचा आहे. संपूर्ण माहिती मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप. ही PDF ची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. त्यानंतर अप्लाय करायची प्रोसेस कशी आहे त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्यानंतर मी त्याची पण लिंक सुद्धा टाकून देणार, अप्लाय करण्याची लिंक. या व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे माझ्याकडून. तर आणि तुम्हाला काही वाचून घ्यायचं असेल तर वाचून घ्या, मराठीमध्ये आहे तर काही इतकं अवघड नाही आहे. आणि याच्यानंतर गाईज जर तुम्हाला काही डाऊट असला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असे व्हिडिओ बघण्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय गाइस, थँक्यू.